हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. व त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे सिस्टमिक ॲक्शन. आता इट ॲक्ट्स ऑन सिस्टमिक. आता हे सिस्टमिकवर ॲक्ट होणार. आता याच्यामध्ये जर एक्झाम्पल बघितलं तर याच्यामध्ये ॲकोनाईट घेतलं आहे. आता ॲकोनाईट हे हार्टवर रिॲक्ट करणार आणि हार्टवर ते ॲक्शन करणार आणि त्याच्यामुळं कार्डिॲक टॉक्झिसिटी लेवल होणार आणि त्याच्यामुळं डेथ होणार. अशा पद्धतीने त्यांनी सिस्टमिक ॲक्शन सांगितलेले. त्याच्यानंतर थर्ड येते ते म्हणजे कंबाईंड ॲक्शन. आता याच्या नावातच आहे सर याच्यामध्ये की कंबाईंड इट ॲक्ट ऑन लोकली ॲज वेल ॲज सिस्टमिक रिॲक्शन्स. तर त्याच्यामध्ये कार्बोलिक ॲसिड एक्झाम्पल घेतलेले. आता जे कार्बोलिक ॲसिड आहे ते लोकली ॲक्ट होणार कोरोजिव्ह आणि सिस्टमिक हे ॲक्ट होणार इंजेस्टेड जर केलं तर ते सिस्टमिक ॲक्ट होणार. अशा पद्धतीने त्यांनी कंबाईंड ॲक्शन सांगितले. आणि द फायनल स्टेप दॅट इज द एलिमिनेशन ऑर एक्सक्रेशन्स ऑफ द पॉयझन्स. आता हे एलिमिनेशन एक तर अनचेंज फॉर्म असतात किंवा वॉटर सोल्युबल फॉर्म्स असतात. आता याचे पण दोन फॉर्म सांगितलेले ते म्हणजे एक मेजर रूट एलिमिनेशन सांगितलेले आणि एक मायनर रूट एलिमिनेशन सांगितले. आता तुम्हाला पण माहिती आहे मेजर रूट एलिमिनेशन कशानं होणार की फर्स्ट आहे युरिन, नंतर फेसेस, नंतर एक्सेल एअर, नंतर बाईल येणार. आणि नंतर मायनर एलिमिनेशन रूट जर बघितले तर त्याच्यामध्ये सलायवा, स्वेट, मिल्क, हेअर आणि स्किन असणार. अशा पद्धतीने मोड ऑफ ॲक्शन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.